नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणीमधील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। ते प्रश्न तर पाहणारच आहोत, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। बघा, आता आपल्याला सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा टिंबटिंब होय। आता यासाठी बघा, याच्यामध्ये काही मी प्रश्न काढलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या मुलांना येतच असतील। बघा, मग त्याच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? बघा, काही प्रश्न दिशेवरचे असतात। बऱ्याच वेळा बुद्धिमत्तेमध्ये दिशांवरचे प्रश्न विचारतात। मग मुलांना दिशा तर माहीत असतात, पण तरी पण त्यांचं कन्फ्युजन होतं। मग ते कन्फ्युजन जर दूर करायचं असेल तर त्यांना या महत्त्वाच्या 4 दिशा आणि उपदिशा अशा एकूण 8 दिशा माहीत असणं, कोणत्या बाजूला कोणती दिशा हे माहीत असणं गरजेचं आहे। बघा, आपल्याला माहिती आहे, आपल्या उजव्या हात म्हणजे आपण जो लिहितो त्या हाताची म्हणजे आपला उजवा हात, त्या अभ्यास करताना आपल्या उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा घ्यायची। अभ्यास करताना उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची, त्याच्याबरोबर डाव्या बाजूला त्याच्याबरोबर समोर पश्चिम दिशा। सूर्य उगवतो पूर्वेला, सूर्य उगवणे, पूर्व दिशा सूर्य उगवणे, आणि पश्चिम दिशा सूर्य मावळणे। पश्चिम दिशेला सूर्य काय होतो? मावळतो। आता बघा, आपल्याला माहिती आहे पूर्व पश्चिम हे झालं। आता खाली दक्षिण, खाली दक्षिण आणि वर उत्तर, उत्तर हे झालं मुख्य दिशा। बऱ्यापैकी सगळ्या मुलांना ह्या दिशा माहीत असतात, पण उपदिशांमध्ये मुलांची थोडीशी गफलत होते। मग बघा, पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये कोणती दिशा असते? तर आग्नेय। मग आता प्रत्येक जण आपापल्या ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकतो। आता मी सांगते बघा, मी कसं लक्षात ठेवते, तर मी काय करते, असं क्रॉस चिन्ह घेते। मग इथे मी आग्नेय आणि इथे मी जाते आग्नेय वायव्य। मी खालून मी माझा कोपरा इथे करते आणि वर म्हणजे इथून बघा, या पद्धतीने इथून मी इकडे अशी करते आग्नेय आणि पुढची वायव्य। या पद्धतीने मी तर लक्षात ठेवते आग्नेय वायव्य। आणि त्याच्यानंतर बघा, इथे नैऋत्य, नैऋत्य आणि नैऋत्यच्या समोर ईशान्य या पद्धतीने लक्षात ठेवते। बऱ्याचदा मुलं कशी लक्षात ठेवतात, तर बघा आ ई वाने असं लक्षात ठेवतात। मग या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे आहेत। ह्या झाल्या मुख्य दिशा 4 आणि त्याच्यामध्ये उपदिशा, या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता आपण प्रश्न बघूया। पहिला प्रश्न सांगितला, सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा पूर्व। बघा, आता सांगितलं कोणती? पूर्व, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, पश्चिम दिशेला सूर्य टिंबटिंब। मग पश्चिम दिशेला सूर्य काय होतो? सूर्य मावळतो। मग आपल्या इथे उत्तर काय आहे? पश्चिम दिशेला सूर्य मावळतो, पर्याय क्रमांक 4। तिसरा प्रश्न, पश्चिमेकडे तोंड करून उभ्या असलेल्या राहुलच्या डाव्या हाताची दिशा कोणती? आता बघा, इथे अशा दिशा चक्र काढायचं आहे। पश्चिम दिशेकडे तोंड करून म्हणजे पश्चिम, बघा जसं माझं ह्या स्केच पेनचं तोंड जिकडे आहे तिकडे त्या राहुलचं पण तोंड आहे। पश्चिम दिशेकडे तोंड करून उभ्या असलेल्या राहुलच्या डाव्या हाताचे, मग आपणच काय करायचं, डावीकडे वळायचं आहे। मग डावीकडे वळल्यावर कोणती दिशा येते? तर बघा, खाली खाली कोणती दिशा येते? दक्षिण। मग आपल्याला विचारलं डाव्या हाताची दिशा कोणती, तर कोणती आहे? दक्षिण। मग आपलं इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 दक्षिण। पुढचा प्रश्न, दक्षिणेकडे तोंड करून उभ्या राहिल्यास मागची दिशा कोणती असेल? बघा, या प्रकारचे जे प्रश्न ते आपल्या हातातले प्रश्न, म्हणजे इथे कॅल्क्युलेशन करायचं नाही। त्याच्यामुळे ह्या प्रकारच्या प्रश्नांचे मार्क मात्र आपल्याला मिळालेच पाहिजेत, अजिबात चुकता कामा नयेत। त्याच्यामुळे ह्या काही ट्रिक्स वापरल्या तर खूप योग्य होईल। दक्षिणेकडे तोंड करून, मग बघा आता आपल्याला माहिती आहे दक्षिण दिशा कुठे? इथे, म्हणजे या पद्धतीने दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे। आता पेन्सिल स्ट्रोक, मग त्याच्या मागची दिशा, मागची म्हणजेच काय बघा, दक्षिणेकडे पेन्सिलचं टोक आहे, मग पेन्सिलचं मागची बाजू कोणती आहे? तर उत्तर आहे। म्हणून आपल्या इथे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर दिशा। सूर्य डोक्यावर येतो तेव्हा टिंबटिंब असते, मग सूर्य डोक्यावर येतो तेव्हा काय असते? दुपार असते। बघा, भर दुपारी 12 वाजता सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो, मग तेव्हा आपण दुपार झाली असे म्हणतो। मग इथे उत्तर काय आहे? दुपार। सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेस सकाळ असते, आणि संध्याकाळी सूर्य मावळतो मग त्यावेळेस संध्याकाळ, आणि रात्र तर अंधार। पुढचा प्रश्न बघा, रात्री आकाशात
आपल्याला टिंबटिंब दिसतात. मग रात्री आकाशामध्ये काय दिसतात? तर रात्री ग्रह, तारे, सूर्य, घरे. आता घरे दिसणार आहेत का? नाही. सूर्य दिसेल का रात्रीचं? नाही. म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल, हा पण पर्याय कॅन्सल. ग्रह कसा दिसेल? कारण पृथ्वी हाच एक ग्रह आहे आणि आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो की नाही. मग काय दिसतात रात्री आकाशामध्ये? तारे दिसतात. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला टिंबटिंबपासून प्रकाश मिळतो. चंद्र, पृथ्वी, ग्रह, सूर्य. बघा, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही आहे. पृथ्वीला पण आहे का? नाही. पृथ्वीला उलट प्रकाश कुणापासून भेटतो? सूर्यापासून भेटतो. मग आपण पृथ्वीवरच राहतो आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे. मग आपल्याला कुणापासून प्रकाश भेटतो? तो सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, सूर्यापासून आपणास प्रकाश व टिंबटिंब मिळते. मग सूर्यापासून आपल्याला प्रकाश, आता प्रकाश म्हणजेच उजेड. मग हे येईल का? नाही. सावली येईल का? नाही. उष्णता, किरण काय भेटतो? सूर्यापासून आपल्याला काय भेटतं? प्रकाश तर भेटतोच आणि उष्णता सुद्धा भेटते. सूर्यापासूनच आपल्याला प्रकाश आणि उष्णता भेटते. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. चंद्राच्या प्रकाशास टिंबटिंब म्हणतात. मग चंद्राच्या प्रकाशात काय म्हणतात? चांदणे म्हणतात. उजेड नाही येऊ शकत. सूर्यप्रकाश सूर्याच्या प्रकाशाला म्हणतो, अंधार नाही. मग चंद्राच्या प्रकाशास काय म्हणतो आपण? चांदणे म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब लुकलुकतात, ग्रह लुकलुकत नाहीत. बघा, ग्रह, पृथ्वी हा एक ग्रहच आहे. ग्रह लुकलुकतो का? आपल्याला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. मग काय लुकलुकतात? तर तारे लुकलुकतात. ग्रह लुकलुकत नाहीत. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तारे. बघा, यासारखेच आणखी प्रश्न आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिलेले आहेत. त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या प्रकारचे आणखी प्रश्न सोडवू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.